तर मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी उठली फार दिवस उगवायला. बापलेकाची झाडलोट करून झाली. 3 वाजताची जाग आली होती कुत्र्यांच्या कळवंडीत. कळवंड लागली होती कुत्र्यांची. ती मला 4:30 वाजेपर्यंत झोपच लागली नाही. 4:30 वाजता मी म्हणलं उठून मोबाईल चार्जिंगला लावावा आणि कामाला लागावं. परत वाटलं 4:30 वाजल्यापासून काय करायचं, मरू दे तिकडं. आणि थोडा वेळ लोळावं म्हणलं, मोबाईल चार्जिंगला लावायचं राहिला, सगळंच राहिलं. तर इकडं आम्ही असतो एवढ्या पटांगणात. काय करायचं, पत्राच तेवढा पोहतोय, पत्र्याची लादी पण पोहते खालची दिवसभर. आणि तिकडं हवा लागत आहे, इथं मस्त हवा लागते, आपलं छान वाटतं इकडं. अण्णा तिकडं असतात पटांगणात, मी इथं आणि चौधरी साहेब इकडं. तर चला, चौधरी साहेब पेन ठेवतात त्यात गुरांना, खुराक ठेवायचं काम चालू आहे त्यांचं. आता धारा बिरा काढायच्या. तर अशी आहे आमची आळशी आळशी सकाळ. केलं काय वजन? देऊ का करून ठेवा म्हणलं होतं की देऊ. अर्धा पाव दे की. डबा असल्यावर मग पाव किलो लागती. डबा द्यायचा असल्यावर पाव किलो लागती. डबा नसल्यावर मग अर्धा पाव पास होती. किती रुपये ह्याचं? 15. बर. पाव किलो घेतली की 25. असं माप घेत जातं. हा घ्या. अरे द्या. आत्ताशी झाले आमच्या धारा वगैरे काढायच्या. वासरांना दूध पाजून भिजून. आज आळसच लय भरलंय अंगात. आळशी सकाळी आजची आळशी. 15 रुपये आहेत का सुट्टे? का देऊ 50ची नोट? 50 रुपये आहेत का सुट्टे? काल आणि परवा 2 दिवस लाईट नव्हती आमच्याकडं. रात्री लाईट आली. तर आता ह्या लाईटीमुळं माझं काय नुकसान झालंय तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. ते म्हणतात ना, हौसनी करायला गेलं गणपतीन होऊन बसला मारुती, तसं काम आहे माझं. असं द्या, चालायचंच. आधी काकाला पैसे देते आणि नंतर सांगते तुम्हाला काय राडा झालाय ते. आंघोळ व्हायची आता. पहिलं ब्रश करून चहा बनवून प्यायचा आणि नंतर बाकीचं सगळं बघायचं. हा. 30. 15. आलं का? हाय का? 30, 15, 30 रुपये 15 किती झालं? 45 झालं की. ही 20 दिल्यात तुम्ही मला. आणि 10 मी कसं जास्त घेईन तुमच्याकडनं? ही बरोबर आले ते, पण तुम्ही 30 आणि 15 म्हणताय. मग 30 म्हणलं. 35 म्हणा, 35. पोपडी वाटते आता काय करा. तसं नाही. परत माणसं वाटण ना तुम्हाला 5 रुपयात मटकी घेतली. एवढं म्हातारं माणूस आहे तरी सकाळी अजून आमचा चहा व्हायचा आहे, तर मटकी विकायला आलेत. काल आमची हर्षू यायची म्हणून एवढी चरवी भरून 1.5 चरवी दूध ठेवलं होतं. हर्षू आली नाही काल. आता आज थोडंसंच ठेवले. रोज तिची 2 दिवस तसंच झालं. तिची वाट बघून दूध जास्तीचं ठेवलं आणि ती आली नाही. आली तर शेळीची धार काढायला येईल. मग काय करायचं, एकतर दूध फुटतंय घरात. फुटतंय म्हणून मी चहाला पण संध्याकाळचं दूध ठेवत नाही.
हां, तर विषय न वाढवता मी सांगते, आधी गोळ्या पाजून घेते मी गायांना, त्या गायांना नाही, गाईला गोळी चारून घेते, काय पुन्हा वैरण करायला रिकामं. तर ती आजारी, मी सांगितलं ना तुम्हाला, ही गाय आजारी, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की ही गाय आजारी, आणि ही पिठातनं गोळी देते मी तिला, गव्हाचं पीठ कालवले आणि त्यातनं, कारण काय होते, दुसऱ्या कशातनं गोळी दिली ना ती खातच नाही, तोंडातून बाहेर काढती. पाण्यातनं जरी दिली तरी, असं आपण जरी बाटलीत भरून पाणी जरी सोडलं ना कशात, तरी ती लाळवाट्या बाहेर काढून टाकते, फेकते. म्हणून मग गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून जिभेवर ठेवलं ना, थोड्या छोट्या गोळ्या करून, की ती टाळायला चिटकतात, मग ढकलायला येत नाही त्यांना बाहेर. म्हणून तर ही पावडर आणि ह्या 2 गोळ्या, अजून गोळ्या होत्या त्या 10 टाकायच्या होत्या, पण त्या चुकीच्या आल्यात. तर आता सध्या तरी ह्या देऊन घेते. बाई बाई मन माझं कसं पिसारं, बाई बाई मन माझं कसं पिसारं. चल, अरे लगे चल, ह्याला बिस्किट टाकाव जरा, चल. तर कसली पावडर इथं, पसरून टाकायचं जरा, म्हणजे मला परत भरता बी येतं. संपते का नाही? त्याच्यात काय होते, ती आतमध्ये गेलं ना तिच्या घसात, तिला ठसका लागतोय पावडरनी. वली करू का हिला? कोरडी पावडर टाकल्यावर ठसका लागतोय तिला. रात्री कशी ठसकत होती. तिकडून या तुम्ही, मला डाव्या हाताने नागपुडी धरा येत नाही. एकीकडनं गाणं जावं. तर झालंय आपलं काम गुरांचं.
टॉयलेट बाथरूमचा दरवाजा शेरूसाठी उघडा ठेवायला लागतो आणि ते बाथरूम दिसते माझं मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये. दिसलं नाही पाहिजे पण ते लक्षात राहत नाही माझ्या बाथरूम उघडा असतंय म्हणून. तर चौधरी साहेब करतायत वैरण. आता मी पहिलं ब्रश करून घेते आणि चहा बनवायला ठेवते. तोपर्यंत चौधरी साहेबांची आंघोळ होईल वैरण करून आणि मग जातील चहा पिऊन दूध घालायला. तर आता तुम्ही म्हणाल चौधरी साहेबांचा आज असं काय अवतार, गरमीच तेवढी लागती राव, इतकी धग निघती जमिनीतून, नुसत्या वाफा निघतात आहेत शरीरातून, सगळीकडं वाफाच. का आम्हाला अंग झाडून कामं करायला लागतात. माझ्यापेक्षा चौधरी साहेबांची जास्त धावपळ असते आणि मग सगळ्या अंगातनं घाम डबा 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 निघत असतो म्हणून ते सकाळचं तसा अवतार. तर मंडळी चहा पाणी वगैरे झालं. चौधरी साहेब गेले दूध घालायला आणि मी आता मी विसरली, मला तुम्हाला दाखवायचं होतं. मी बोलली ना मगाशी की आधी गोळ्या चारून घेऊया गुरांना आपण गायला आणि नंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर मी ज्वारी भिजत घातली होती हो पापड्या करण्यासाठी. आणि मी ह्यावेळी ठरवलं होतं, मी सांगितलेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये की मी यावर्षी मिक्सरवर दळून बनवणार आहे. कारण बघितलं तिथं कोपऱ्यात, तिथं खाली कणगीच्या खाली जातं आहे माझं आणि त्याच्यावर एवढा पसार आहे. तर मी म्हटलं जाऊ दे, कशाला एवढं राबत बसायचं. आणि हे बघा ज्वारीचा एवढा आंबट वास सुटलाय ना. लाईट मिक्सरवर दळेल म्हणलं होतं मी आणि मिक्सरच लाईटच नव्हती 2 दिवस. रात्री झोपताना लाईट आली आणि ह्याचा एवढा आंबट वास सुटलाय ना. आता ही काय करू, मला दळू की नको दळू मला काही समजत नाही. मी कुणाला तरी मी दाखवते, विचारते की ही दळू का नको दळू. तसं ह्याचा पांढरेपणा पण कमी झालाय, थोडं बुरशी लागल्यासारखं वाटायला लागले. कारण हे उन्हात वाळवत नाहीत ना, सावलीमध्ये ठेवतात ह्याला. तर आता बघू काय होईल ते. लाईटीने लय घोळ केला. 2 दिवस लाईटीचे प्रॉब्लेम होते. 2 दिवस लाईटच नव्हती घरी. मला जरा काळपट झाल्यासारखी वाटते ज्वारी. तसं पाण्यात टाकल्यावर निघल वाटते. चार्जिंग संपली. पाण्यात टाकल्यावर बुरशी निघल वाटते. बुरशी नाही आली, फक्त थोडासा काळपट रंग आलाय. जी पांढरी शुभ्र ज्वारी होती ना त्याला असा काळपट रंग आलाय थोडासा. तर बघूया आपण, मला काय करू ते सुचत नाही. आता जर आज ह्याला बारीक केलं तर उद्या आमोशा आहे. आमोशे दिवशी भातोड्या कशा हटायच्या, म्हणजे चिक कसा हटायचा ना. 2-3 दिवस गेले, आतापर्यंत वाळून घरात गेल्या असत्या ह्या पापड्या माझ्या. कुरड्यांचा तसला राडा आणि ह्या भातोड्यांचा असला राडा, ज्वारीच्या भातोड्यांचा. तर बघूया आता मी काय करावं मला सुचत नाही. कुणाला सांगू, कुणाला विचारू. तसं आंबूसच असतात ह्याच्या, पण थोडंसं उशीर झाल्यामुळे ओलसरपणा अजून जसाच्या तसा आहे ह्याला. मऊसूदपणा, ओलसरपणा पण असा घोळ झालाय. तर चला मंडळी आता बघू काय नियोजन लागतंय. मी कोणाला तरी विचारते ज्यांना माहिती असते, म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्या, माझ्या चुलत सासवा वगैरे कोणी असतील ना त्यांना. कारण माझ्या वयाच्या ज्या आहेत ना सुना, त्या कोणी करत नाहीत, ह्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण हे हार्ड काम आहे, म्हणजे दळायचं हार्ड काम आहे, पाकडायचं, सडायचं, ह्या अडचणींमुळे त्या करायला घेत नाहीत. पण मला आवडतात, माझ्या घरात सगळ्यांना आवडतात, म्हणून मी नाद करून दरवर्षी ज्वारीच्या पापड्या बनवत असते. तर ह्या बायकांना कोणाला माहीत नसणार आहे. कोणाला तरी चुलत सासवांना मी विचारून बघते की काय करू ह्या ज्वारीचं, दळू की नको दळू मिक्सरवर. लाईट आली ना थोड्या वेळाने, 11 वाजता येईल लाईट. आज रात्री आली होती म्हणल्यावर आज येईल. दिवस पाळीची लाईट चालू आहे ना, मग आज येईल 11 वाजता. मग आली ना की मग दळून बघते. कुणाला तरी आधी विचारते, नंतर दळून ठेवते. आणि आज संध्याकाळी नाही, उद्या संध्याकाळी पीठ मोडल. पण जसं जसं घडेल तसं तसं मी करेल. घडेल म्हणजे मी वेळ काढून करते, पण पुढची अशी अडचण आली की लाईट नव्हती त्याच्यासाठी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. एकदा जातेवरचा पसारा दाखवते, जातं कुठे माझं आणि त्याच्यावर पसारा किती. तर हे बघा, हे इथं आहे जातं, दिसलं का? हे जातं रवलेले जागेवर आणि त्याच्यावर आली इथं कणिक. असं मूठ फिरवायला येणार नाही ह्याच्या कणगीमुळं. आणि थोडी सरकवली पण असते इकडे तिकडं, पण भरलेली कणिक.
आणि इथं कांदे ठेवलेत शेतातले काढून आणून खायला. बाकीचे कांदे नांगरून टाकणार आहे ना आम्ही रानात गाडणारे, कांद्याला भाव नाही म्हणून. आणि ही झाडं कटिंगची मशीन त्या दिवशी आलेली झाड कापायला, तो भाऊ आलेला माझा, तो पंप. आणि इकडं गव्हाची गोण, जुने गहू राहिलेले तेवढे. तर असा एवढा सगळा पसारा आहे. ह्या पसाऱ्यामुळे मी विचार केला की मिक्सरवर दळते ह्या वेळेला. पण ह्या लाईटीने असला घोडा लावलाय ना, लय बेकार काम लाईटीचं. गावाकडं जशी का लाईट देतात काही समजत नाही. राग तर भरपूर येतो, पण पुन्हा व्यक्त करावा सरकारचा राग. आपला काही तो विषय पण नाही, कंटेंट पण नाही की आपण यूट्यूबवर बोलावं सरकारच्या विरुद्ध काहीतरी, म्हणून बोलावंसं पण वाटत नाही. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. खूपच व्हिडिओ मोठा होत जातो माझ्याकडून. मी नेहमी ठरवते की 10 मिनिटाचा 9-10 मिनिटाचा व्हिडिओ बस झाला, कशाला फापड पसारा लांबवायचा आहे. पण मला ते म्हणतात ना, बोलायला लागल्यावर समजतच नाही किती बोलायचं. ते तसं माझं काम आहे, म्हणून मोठा व्हिडिओ होत जातो माझ्याकडून. तर असू द्या, चालायचंच. आवडलं तर बघा, नाही आवडलं तर काय आपली जबरदस्ती नाही बाबा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.